जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा। नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोक नाथ शंभो हे शिवाय। नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। कलियुगात वरदान ठरणार आहे शिव उपासना। मित्रांनो, आपल्याला माहित आहे का, प्राचीन काळीही आपण अनेक शिव मंदिरं पाहिली असतील, शिवपिंड पाहिले असतील, आणि कलियुगातही वरदान ठरणार आहे ती शिव उपासना। कशी, तर याबद्दल अधिक माहिती घेऊया। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, ज्योतिष शास्त्रातील पंचांगाचा विचार केला तर 2 तिथींवर शिवशंकराची अधिसत्ता आहे। यामध्ये अष्टमी आणि चतुर्दशी या तिथीचा संबंध आहे। मात्र एकूणच शिवशंकराशी संबंधित सदस्यांचे या तिथी मंडलावर अधिपत्य आहे असे म्हणता येईल। याचे महत्त्वाचे कारण असे आहे की तृतीयेवर गौरीचे म्हणजेच शिवशंकराच्या पत्नीचे स्वामित्व आहे, तर चतुर्थीवर श्री गणेशाचे वर्चस्व आहे। मित्रांनो, षष्टीवर कार्तिकेयांचे म्हणजेच शिवशंकर पुत्राचे स्वामित्व आहे। सप्तमीवर सूर्याची सत्ता आहे आणि सूर्याची देवता म्हणून परत अग्नी आणि शिवाचा संदर्भ दिला जातो। मित्रांनो, त्यामुळे नक्कीच शिव उपासकांनी साधना जर नियमित होत नसेल तर किमान चतुर्थी, तृतीया, षष्टी, सप्तमी, अष्टमी आणि चतुर्दशी या तिथींवर शिव उपासना करावी। मित्रांनो, उठता बसता ज्यांचे आयुष्य राजसी आणि तामसी गुणावगुणांनी व्याप्त आहे अशा जीवांकरता शिव उपासना हे एक वरदानच आहे। कलियुगामध्ये सात्विकता बाळगता येते म्हणजे संतपणच प्राप्त होणे आहे। मात्र असा दिवस जनसामान्यांच्या नशिबी येण्याची शक्यता फारच कमी आहे। अशा वेळी शिवशंकराची साधना हे एकमात्र साधन आपल्याकडे आहे। याचा अवश्य लाभ घ्यावा। तर करणार ना आपण शिव उपासना? मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि ज्ञानही अवगत होईल। धन्यवाद। सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था। क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता, महानता, महानता। सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह, मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह। मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा, अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा। तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा। नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोक नाथ शंभो हे शिवाय। शंकरा